उद्या जागतिक महिला दिन आणि याच जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून आज मुंबईमध्ये एक शासकीय कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमाला एकंदरीत आपण जर पाहिलं तर सरकारमध्ये काम करणाऱ्या बड्या महिला नेत्यांची उपस्थिती होती। या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांची होती आणि हा कार्यक्रम बरोबर मुंबईमध्ये आज 9 वाजता सुरू होणार होता। सकाळी 9 वाजता हा कार्यक्रम सुरू होण्याआधीच लगबग जी ती सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळाली। संपूर्ण सभागृह हे त्या ठिकाणी महिलांच्या माध्यमातून भरून गेलं होतं, कारण की महिलांचा विशेष कार्यक्रम होता। आणि मंचावरती नेमकं कोण होतं तर मंचावरती बरोबर 9 वाजता महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार आल्या। त्यांच्यासोबत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर ह्या देखील होत्या। परंतु इतर ज्या काही बड्या नेत्या होत्या त्या ठिकाणी वेळेवरती आल्या नाही। त्याचमुळे अजित पवारांची वेळेवरची येणारी पद्धत आणि त्यांचा संपूर्ण कामाचा झपाटा आता पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी जो आहे तो लावून धरलेला आपल्याला पाहायला मिळतोय। बारामतीमध्ये जशा पद्धतीने काम चालतं, जशा पद्धतीने दौरे चालतात, त्याच पद्धतीने आता त्यांनी मंत्रालयीन काम असेल, शासकीय काम असेल, हे आता हाती घेतलेलं पाहायला मिळते। दादांची एक जी सवय आहे ती म्हणजे सर्वात चांगली सवय, आणि दादा नेहमी वेळेवरती प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित असायचे। आणि त्याच पद्धतीने आज आपण जर पाहिलं तर सुनेत्रा पवार देखील बरोबर 9 वाजता त्या कार्यक्रमाला म्हणजेच राज्य महिला आयोगाच्या त्या शासकीय कार्यक्रमाला उपस्थित असताना पाहायला मिळाल्या। त्या कार्यक्रमाला अनेक बड्या नेत्यांची उपस्थिती होती, परंतु त्या ठिकाणी कोणीच आलं नव्हतं। सर्वप्रथम त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार आल्या, त्यांच्यासोबत त्या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून हा संपूर्ण कार्यक्रम आयोजित केला जात होता म्हणजेच राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा त्या ठिकाणी रुपालीताई चाकणकर होत्या। सर्वप्रथम जेव्हा त्या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात झाली तेव्हा ह्याच दोघी म्हणजे राज्याच्या उपमुख्यमंत्री असतील आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा हेच दोघं जण त्या मंचावरती आपल्याला दिसून आलेले पाहायला मिळाले। थोड्या वेळानंतर काही नेते यायला सुरुवात झाली आणि त्याच नंतर आपण जर पाहिलं तर ह्या संपूर्ण कार्यक्रमामध्ये त्यांची ही संपूर्ण कृती म्हणजे सुनेत्रा पवारांची ही संपूर्ण कृती जी आहे ती लक्षवेधी ठरलेली पाहायला मिळाली। बरोबर 9 वाजता या संपूर्ण शासकीय कार्यक्रमाला सुरुवात झाली। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर त्या मंचावर होत्या, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार त्या ठिकाणी उपस्थित होत्या। कार्यक्रमाला सुरुवात झालीच होती। सुनेत्राताई आल्यानंतर 5, 10 आणि 15 मिनिटांनंतर एक ज्या महिला आयोगाच्या माध्यमातून ज्यांना आमंत्रित केलेल्या ज्या प्रमुख पाहुणे आहेत त्या येताना आपल्याला पाहायला मिळाल्या। त्याचनंतर 15 मिनिटांनंतर मनीषा कायंदे आल्या, त्यांचं स्वागत त्या ठिकाणी करण्यात आलं। जेव्हा ही बाब संपूर्णतः मनीषा कायंदे यांच्या लक्षात आली की सुनेत्राताई ह्या संपूर्ण कार्यक्रमाला सर्वप्रथम आल्या, तेव्हा मंचावरती कोणच नव्हतं, फक्त रुपाली चाकणकर आणि सुनेत्राताई होत्या। तेव्हा त्यांनी ही बाब मांडली संपूर्णतः त्यांच्या भाषणामध्ये। त्यांनी थेट सांगितलं की दादांसारखाच कामाचा सपाटा हा आता सुनेत्राताईंनी लावलेला पाहायला मिळतोय। दादांची जी पद्धत होती वेळेवर कुठल्याही कार्यक्रमाला जायची, त्याच पद्धतीने त्या आता प्रत्येक कार्यक्रमाला हजर असताना पाहायला मिळतात। त्यांनी ताई म्हणून त्यांना उल्लेखलं आणि त्याचमध्ये त्यांनी थेट त्यांची माफी देखील मागितली। त्यांनी थेट माफी मागून असं सांगितलं की आज मला उशीर झाला, परंतु यापुढे जेव्हा कुठलाही कार्यक्रम असेल तेव्हा मी तुमच्या आधी त्या कार्यक्रमाला उपस्थित असेल। त्या नेमक्या त्या भाषणामध्ये काय म्हणाल्या हे पहा। ची गरज असते ते देखील महिला आयोग करत असतं, कारण एखादी सिच्युएशन कशी हँडल करायची हे पोलिसांना पण त्याचं ट्रेनिंग द्यावं लागतं आणि ते देखील महिला आयोगाच्या मार्फत चांगल्या पद्धतीने होऊ शकतं। खरं तर आज मला सुनेत्राताईंचं कौतुक वाटतं, मी पण त्याचं ट्रेनिंग द्यावं लागतं आणि ते देखील महिला आयोगाच्या मार्फत चांगल्या पद्धतीने होऊ शकतं। खरं तर आज मला सुनेत्राताईंचं कौतुक वाटतं, मी ताई तुम्हाला नेहमी म्हणेन, कारण ताई हे नातं डायरेक्ट आहे म्हणून मला ताई म्हटलेलं नेहमी जास्ती आवडतं, ते डायरेक्ट। परंतु ताईंनी म्हणजे दादांचा कित्ता गिरवत अगदी वेळेवर आलेले आहेत। मी सॉरी म्हणते तुम्हाला की मी वेळेवर यायला पाहिजे होतं, मला 15 मिनिटं उशीर झाला, परंतु आता जिकडे कुठे तुम्ही असाल तिकडे मी 10 मिनिटं अगोदर पोहोचेन, कारण खरोखरच वेळेत पोहोचणं हे महत्त्वाचं आहे आणि राजकारण्यांमध्ये ही क्वालिटी खूप कमी असते आणि तुम्ही ती दाखवून दिली आहे।
कालच खरं तर आपला राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. आजचा हा राज्य महिला आयोगाचा शासकीय कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांची असलेली कृती चर्चेचा विषय ठरलेली आपल्याला पाहायला मिळाली. एकंदरीत चर्चेचा विषय काय ठरली, कारण की दादांसारखीच प्रत्येक कार्यक्रमाला, शासकीय असो किंवा वैयक्तिक कार्यक्रम असो, त्या कार्यक्रमाला वेळेवर जायचं, त्याचबरोबर दादांसारखी शिस्त त्या ठिकाणी आता सुनेत्राताई पवार यांनी जोपासलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि आता दादांसारखाच म्हणजेच अजित पवार महाराष्ट्र राज्याचे जे माजी उपमुख्यमंत्री होते, महाराष्ट्र राज्याचे बडे नेते होऊन गेले, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. एकंदरीत आपण जर पाहिलं तर त्यांचीच पद्धत आणि त्यांचीच कार्यशैली संपूर्णतः आता सुनेत्राताई पवार हे त्यांच्यामध्ये जोपासून घेताना आपल्याला पाहायला मिळतात. दादांसारखीच पकड आता राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार ह्या संपूर्ण प्रशासनावरती ठेवतील. तसाच धाक आणि त्याच धाकावरती सर्व नागरिकांची करून आणणारी कामं, अशाच पद्धतीने आता सुनेत्राताई पवार ह्या संपूर्ण राज्याचा जो आहे तो कारभार सांभाळतील, अशी आशा आता आपण जर पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत, त्याचबरोबर त्या ठिकाणी महिला उपस्थित होत्या, त्यांनी व्यक्त केलेली आपल्याला पाहायला मिळाली. मुंबईहून मी आदित्य जाधव, कॅमेरामॅन आदित्य कासारेसह तुम्ही पाहतात लोकमत.